नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपलं स्वागत करतो कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. नेहमीच्या आपल्या परंपरेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात हसत खेळत करणार आहोत. तर आत्ताच येता येता एका चौकामध्ये मी उभा होतो, तिथे एक पानविडीचं दुकान होतं. तिकडे एक माणूस गेला आणि म्हटला, भाऊ एक सिगरेटचं पाकिट द्या. पानबिडीवाल्याने सिगरेटचं पाकिट दिलं आणि आजकाल सगळे ग्राहक जे ते जागरूक असतात, त्याने ते पाकिट निरखून पाहिलं आणि जसं की सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की बाबा सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ किंवा सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो किंवा लंग कॅन्सर होतो. तर त्या सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलेलं की सिगरेट स्मोकिंग कॅन कॉज इनफर्टिलिटी किंवा स्टॅरिलिटी. तो एकदम बघतो, म्हणजेच सिगरेट प्यायल्यामुळे नपुंसकत्व येईल किंवा वंध्यत्व येईल. तू लगेच म्हणतो, ए भाऊ हे काय देतोय, ते कॅन्सरवाले दे. तर गमतीचा भाग जर बाजूला ठेवला तर आपल्याला एक इथे लक्षात येतं की लैंगिक समस्या म्हणा किंवा लैंगिक संबंधांमुळे होणारे जे आजार आहेत, जसं की HIV म्हणा, एड्स म्हणा, अजूनही आपण म्हणायचं तर क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं तर बॅकफूटवर जाऊन खेळतो. तर आज आपला असा प्रयत्न असेल की जरा फ्रंट फूटवर जाऊन खेळायचं. तर बरोबर तुम्ही विषय ओळखलाच असेल. आजचा आपला विषय आहे एड्स प्रतिबंधात्मक उपाय. बरोबर, एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय हा आजचा विषय आहे आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला तज्ज्ञ मंडळी आलेली आहेत. तर स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर पद्मजा सामंत मॅडम. नमस्कार मॅडम. आणि सोबत आहेत डॉक्टर विजय कुमार करंजकर सर. नमस्कार. सुप्रभात सर. आणि मित्रांनो, थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो. पहिले डॉक्टर विजय कुमार अनंतराव करंजकरांचा आपल्याशी परिचय करून देतो. आपण उपसंचालक आहात मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमध्ये. याआधी आपण शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेला होता आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर वेगवेगळ्या संशोधनामध्ये आपण योगदान दिलेलं आहे. वेलकम सर. आणि मॅडमविषयी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर पद्मजा सामंत मॅडम, आपण प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहात. आपण प्राध्यापक आहात GS वैद्यकीय महाविद्यालय व KEM रुग्णालय मुंबई येथे. आपण नियमितपणे डॉक्टरांना, नर्सेसना, परिचारिकांना, समुपदेशकांना HIV आणि लैंगिक संबंधांमुळे जो संक्रमण होतं त्या आजारांविषयी प्रशिक्षण देता. HIV विषयीची आता आपण एक ध्वनी चित्रफीत आपण पाहणार आहोत. तर बघूया आपण ध्वनी चित्रफीत HIV एड्स रिलेटेड. एड्स रोग हा एक गंभीर रोग आहे, ज्याचं कारण HIV व्हायरस हे आहे. या व्हायरसच्या शरीरामध्ये प्रवेशाने व्यक्तीची प्रतिरोधक क्षमता कमी होत जाते. HIV शरीरात प्रवेश करून CD4 पेशींवर आक्रमण करतात आणि नंतर होस्ट सेलमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर ते आपलं RNA हे DNA मध्ये परावर्तित करून सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रवेश करतात आणि सेलचे भाग बनून तिथे राहतात. काही वर्ष ते तिथे राहून ते आपली संख्या वाढवतात. त्यानंतर ते बाहेर पडून दुसऱ्या स्वस्थ कोशिकांना संक्रमित करतात, ज्यामुळे शरीरातील CD4 सेलचं प्रमाण कमी होत जातं आणि व्यक्तीची प्रतिरोधक क्षमता कमी होत जाते. काही वेळानंतर ती व्यक्ती गंभीर आजारांनी ग्रासतो. जर व्यक्तीने
तात्काळ उपचार सुरू केले नाही तर कालांतराने व्यक्ती मृत होऊ शकते. तर चला कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. सर, तुमच्यापासून सुरुवात करतो की डॉक्टर विजय, हे HIV आणि एड्समध्ये काय फरक आहे किंवा थोडक्यात कारणाविषयी जर सांगू शकाल? HIV हा विषाणूंमुळे विषाणूच्या संक्रमणामुळे होणारा एक आजार आहे. ज्यावेळेस HIVचा, ज्याला की आपण म्हणू की ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, हा ज्यावेळेस संक्रमित व्यक्तीच्या शरीरामध्ये जातो, त्याच्यानंतर तो त्याच्या शरीरामध्ये असलेले जे T हेल्पर सेल्स आहेत किंवा CD4 सेल्स आहेत त्यांना तो डिस्ट्रॉय करायला लागतो आणि स्वतःची संख्या वाढवायला लागतो. मग कालांतरानं काही दिवसानंतर मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो की HIV बाधित व्यक्ती. आणि कालांतरानं काही वर्षानंतर त्याच्या शरीरामध्ये HIVच्या जे जंतू आहेत त्यांचं प्रमाण वाढलं जातं आणि CD4 जे आपले प्रतिकारशक्ती आहे ते पूर्णपणे कमी व्हायला लागते. मग अशा वेळेस बाकीचे जे संधिसाधू आजार आहेत ते सुद्धा त्या व्यक्तीला व्हायला लागतात आणि ती व्यक्ती जणू काही रोगांचे माहेरघरच आहे, बरोबर, असं समोर येतं. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की त्याला एड्स झाला आहे, म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. अशी व्यक्ती की ज्याच्यामधली त्याची प्रतिकारशक्ती जवळजवळ कमी झालेली आहे आणि अनेक संधिसाधू आजारांचं ते माहेरघर झालेलं आहे, अशा व्यक्तीला आपण एड्स म्हणतो. म्हणजे आपण जर ढोबळ मानानं म्हणलं तर HIV बाधित होणं ही सुरुवातीची स्टेप पकडली तर त्याची शेवटची स्टेप आपण किंवा ज्याचं जास्त प्रमाण वाढलेलं प्रमाण आपण एड्स असं म्हणू शकतो. ओके, वाढलेलं प्रमाण किंवा वाढलेली लक्षणं दिसायला लागतात ते प्रमाण आपण एड्स म्हणू शकतो. पद्मजा मॅडम, तुमच्याकडे वळूया आपण की HIV ग्रस्त जो व्यक्ती आहे त्याच्याशी अशा काही काही समजुती असतात जनमानसामध्ये की त्याच्याशी बोलल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने किंवा तो काय बरं आजूबाजूला शिंकला म्हणा, खोकला म्हणा, की दुसऱ्याला HIV ची बाधा होऊ शकते. काय वाटतं तुम्हाला? हे जे गैरसमज आणि ज्या डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव करण्याची जी एक धोकादायक परंपरा आहे, ॲक्च्युली त्याला धोकादायक मी का म्हणते हे मी सांगते, पण त्याला काही बूड नाही आहे, त्याला काही बेसिस नाही आहे. कारण HIV हा स्पर्श केल्याने किंवा बोलल्याने, सामाजिक ह्याच्यात भाग घेतल्याने अशा तऱ्हेने HIV पसरत नाही. HIV हा फक्त रक्त आणि शरीरातले स्त्राव ह्यांच्यामुळे, आपल्या शरीरातल्या स्त्रावांशी किंवा रक्ताशी संबंध आल्यामुळे होणारा आजार आहे, होणारं इन्फेक्शन आहे. HIV हा आजार पण नाही आहे, हे होणारं इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन साधारण व्यवहार व्यक्तीशी केल्यामुळे होत नाही. ह्याच्याबद्दल नॅकोच्या खूप काही चांगल्या अशा काय म्हणायचं त्याला जनजागृती विषयक क्लिप्स वगैरे पण अनेक वर्षांपासून बाहेर आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हात बढ़ाने से प्यार फैलता है, HIV नाही वगैरे अशा. आणि ते खरंच खूप समजण्याची गरज आहे. आणि मी जे मगाशी म्हटलं की हा धोकादायक का, कारण त्याच्यामुळे जर कुणाला HIV असेल किंवा त्याची कल्पना असेल तर ती व्यक्ती उघडपणे इलाज घेण्यासाठी किंवा आपल्या नियर अँड डिअर वन्सना, प्रियजनांना त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी कचरेल आणि ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स पुढचे सुरू होतात. कारण मग संक्रमण दुसऱ्यांना होण्याची शक्यता किंवा ह्या व्यक्तीने स्वतः इलाज न घेण्याची शक्यता, हे त्याचे भाग आहेत. मित्रांनो, आत्ताच आपण स्लाइडमध्ये पण बघितलं की कुठल्या प्रकारे HIV चा प्रचार होत नाही आणि काय कारणं आहेत HIV ची, ती पण आता आपण स्लाइडमध्ये बघितली. पद्मजा मॅडम, मी अजून एक प्रश्न जोडून विचारतो की समजा एक मच्छर आहे, तो मच्छर HIV ग्रस्त व्यक्तीला चावला आणि त्याच रूममध्ये आपण आहोत आणि आपल्याला किंवा कोणा एका व्यक्तीला चावला, तर मग काय अशा पद्धतीने HIV ची बाधा होईल किंवा संक्रमण होईल? खरं आधी हे कळणं खूप कठीण आहे, तो त्या व्यक्तीला चावला की नाही, पण तशा पद्धतीने एवढ्या अशा मच्छराच्या डासाच्या डंखाने HIV पसरत नाही. आणि अजून एक असा समज असतो, गैरसमज असतो की आपण जेव्हा HIV एखादी
व्यक्तिग्रस्त आहे HIV ने आणि त्याच्यासोबत समजा सहवास, त्याच्या रूममध्ये राहत असलो, रूम पार्टनर असलो, समजा स्वच्छतागृह शेअर करतोय, रूम शेअर करतोय किंवा कधी कधी कपडे शेअर होतात, टॉवेल शेअर होतात, तर याच्यातून पसरण्याची संभावना आहे का? आता याचे 2-3 भाग. एक, साधारण आरोग्यासाठी टॉवेल शेअर करणं हे बाकीच्या आजारांसाठी पण, इव्हन स्किनच्या आजारांसाठी पण टाळावं. बाकीचे कपडे किंवा समजा चादरीवरती स्पर्श झाला वगैरे वगैरे ह्याच्यातून HIV संक्रमित होत नाही. एका रूममध्ये राहिल्याने, आता समजा हॉस्टेलमध्ये असेल, रूम पार्टनर्स असतील वगैरे वगैरे, तर त्यांनी HIV संक्रमित होत नाही. स्वच्छतागृह वापरल्याने HIV संक्रमित होत नाही. मॅडम आपल्याला छान माहिती देत आहेत सर, छान माहिती देत आहेत सर. अजून थोडंसं हॉस्टेलचा विषय निघालाय, रूम पार्टनर्सचा विषय निघालाय, तर जसं आपण दाढी करण्याचं ब्लेड म्हणा किंवा वस्त्रा म्हणा किंवा निडल शेअरिंग, या प्रकाराने कितपत शक्यता आहे की HIV संक्रमण होण्याचं? आता मॅडमनी सांगितलेलंच आहे की जिथं जिथं रक्ताचा संबंध येतो असे सर्व ठिकाणी आपण काहीही शेअर करणं टाळायचं आहे. आपण दाढी करतो त्यावेळेस आपण जर नीट बघितलं तर एक मायक्रो ॲब्रेजन स्किनला होत असतात आणि खूप वेळा कट पण होतात, ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतो आणि आपल्या नकळत आलेला असतो. मग आपल्याला माहित नसतं की समोरच्या व्यक्तीनं त्याला कट झालंय आहे किंवा नाहीये. तर अशा वेळेस सगळ्यात चांगलं आहे की आपण ते सेपरेट, जे काही असेल, ब्लेड असतील किंवा काही असेल, ते सेपरेट प्रत्येकानं आपापली वापरणं सगळ्यात चांगलं आहे. बरोबर. तुम्ही जर बाहेर कुठे जात असाल तर आवर्जून बघा की ते चेंज केलेलं असेल, ते साफ केलेलं असेल. आता दुसरा जो म्हणजे टॅटू किंवा अशा ह्याच्यामध्ये ज्या निडल वापरल्या जातात किंवा काही असेल, तर तिथेही लक्षात ठेवायचं आहे की ती पूर्ण निडल ही स्टराईल केलेली पाहिजे. त्याच्यामध्ये नवीन निडल किंवा नवीन इन्स्ट्रुमेंट पूर्ण वापरले असतील तर अतिशय चांगलं, नसेल तर ते पूर्णपणे त्याचं निर्जंतुकीकरण केलेलं आहे हे पाहणं हे आपलं प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण HIVचं संक्रमण पूर्णपणे टाळू शकतो. हां, आणि हे मी आता तेच तुम्ही माझा आता मनात विषय तो चाललेलाच की त्याविषयीच तुम्ही तो प्रश्न आताचं उत्तर दिलं की जे टॅटू करणं आहे किंवा आजकाल फॅशन निघाली आहे, नोज पिअर्सिंग म्हणा, बॉडी पिअर्सिंग म्हणा, तर म्हणजे याच्यामध्ये काय सावधानी घेतली पाहिजे किंवा अजून काही सांगता येईल? बरोबर आहे की बॉडी पिअर्सिंग असेल किंवा टॅटूइंग असेल, टॅटूइंगमध्ये पण आपण काय करतो की मायक्रो ॲब्रेशन्स केलेले असतात त्याच्यामध्ये, की त्यामुळे, आणि बॉडी पिअर्सिंगमध्ये पण जिथं जिथं आपण वरची स्किन पिअर्स करून आतल्या भागात जातो तिथे तिथे आपण सावधानी बाळगायची आहे पूर्णपणे. त्यामुळे अशा ठिकाणी पूर्ण निर्जंतुकीकरण केलेलीच निडल किंवा सुई वापरायची आहे किंवा ते काही इन्स्ट्रुमेंट असतील ते पूर्णपणे नवीन किंवा निर्जंतुकीकरण केलेले असावे. प्रेक्षक मित्रांनो, डॉक्टर पद्मजा आणि डॉक्टर विजय आपल्याला छान माहिती देत आहेत. तुमच्या फोनची आम्ही प्रतीक्षा करतोय. तर आता थोडीशी विश्रांती घ्यायची वेळ झालेली आहे, तर पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, आपल्या आणि फक्त आपल्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर विजय आणि डॉक्टर पद्मजा. आणि जसं मी विषय काढलेलाच फोनचा आणि लगेच फोन आला, तर आपल्याला रवींद्र कुडाळकरजींचा फोन आलाय जळगावहून. तर बघूया काय म्हणतायत. नमस्कार रवींद्रजी. माझा प्रश्न असा आहे की आता अनेक वर्षांपासून सकारात्मकपणे HIV आणि एड्सची जनजागृती झालेली आहे. हो. तर अजूनही एड्स अस्तित्वात आहे का? आणि सध्याच्या करोना सदृश वातावरणाचा किंवा करोना आजाराचा संबंध एड्सशी कितपत येतो का? मग काय दक्षता घ्यावी? ओके, करोना. ओके, येस. तर काय सांगाल डॉक्टर पद्मजा? एड्स अनेक वर्ष जरी त्याच्याबद्दल जनजागृती होत असली, त्याच्याबद्दल वैद्यकीय संशोधन, उपाययोजना वगैरे सगळं होत असलं तरी आजार आहे. त्याचं प्रमाण बरंच संक्रमणाचं कमी झालेलं आहे. विशेष करून नवजात बालकांना होणारा एड्स जो पूर्वी होता त्याचं प्रमाण पण, होणारं HIV इन्फेक्शन, एड्स म्हणत नाही मी कारण ते फक्त संक्रमण होतं,
इन्फेक्शन नंतर बऱ्याच वर्षांनी एड्सची स्टेज येते. तर ते संक्रमण कमी झालं असलं तरी ते पूर्णपणे गेलेलं नाही. आणि दुसरं ह्याच्यामध्ये असं एक गोम अशी आहे की जी औषधोपचार आहेत ना, हे प्रत्येक व्हायरस म्युटेट होतात. म्हणजे जर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही किंवा कोणाचं तरी ज्याला म्युटेटेड व्हायरस ज्याच्या शरीरात होता त्याच्याशी संबंध झाला असेल किंवा तो व्हायरस आपल्या शरीरात आला असेल तर ह्या औषधोपचार योजना त्याच्यात लागू पडत नाहीत. म्हणून एड्सबद्दल प्रतिबंधक काळजी घेणं, HIV एड्सबद्दल प्रतिबंधक काळजी घेणं ही आपली इंडिव्हिज्युअलची, प्रत्येक व्यक्तीची आणि सामाजिक आणि वैद्यकीय जबाबदारी अजून आहे. डॉक्टर विजय, तुम्हाला काही ऍड करायचं आहे? हो, रवींद्रजी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. जरी हा प्रोग्राम आपण खूप वर्षापासून राबवत असलो आणि त्याचा पीक आधीच येऊन गेला असेल आणि आता संख्या जरी कमी होत असेल तरी नक्कीच आजही HIV आणि एड्स हा खूप मोठा आजार आहे. आणि तुम्ही जो मॅडमने त्याला उत्तर दिलेलं आहे पुढचं, पण जो अर्धा भाग आहे की कोविड आणि करोनाच्या काळामध्ये त्याचं काय आहे, तर आपण त्याचं हे बघूयात की जे HIV ग्रस्त रुग्ण आहेत त्यांची प्रतिकारशक्ती पूर्ण कमी झालेली असते किंवा त्यांची कमी होत असते आणि ज्यावेळेस एड्सकडे जातो त्यावेळेस ती पूर्ण कमी होते. तर अशा ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कोविड होतो त्यावेळेस ते कोविडचं रूप हे भयंकर आणि किंवा सिरियस टाईपचा कोविड होऊ शकतो. तर अशा सर्व रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणि HR म्हणजे आपण हाय रिस्क बिहेवियर जे म्हणतो किंवा काय आहे ते प्रिव्हेंट करून आपण याचा प्रादुर्भाव टाळू शकतो. आणि बरोबर, आजचा आपला विषय त्याच्यावरच आहे, एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय. तर सर तुमच्याकडे पुन्हा येतो की या एड्सवर म्हणा किंवा HIV संक्रमणावर काही रामबाण औषध वगैरे असं आहे? कोणतेही संक्रमित ज्यावेळेस आजार असतो त्याच्यावर रामबाण उपाय असा दरवेळेसच असतो असं नाही. तर पण एक गोष्ट आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे काय की एखादा आजार होऊच नाही म्हणून आपण त्याचे प्रतिबंधात्मक उपाय केले किंवा काळजी घेतली तर आपल्याला पुढच्या गोष्टी टाळता येतात. म्हणजे आता आपण जर बघितलं की सुरुवातीला जी स्लाइड दाखवलेली आहे त्यानुसार की एड्स कसा पसरतो, की असुरक्षित संबंध आहेत, बरोबर, की इन्फेक्टेड ज्या सिरिंज आहेत किंवा दूषित रक्त चढवल्यानं पसरू शकतो किंवा माते जिला इन्फेक्शन झालेली आहे अशी मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला होऊ शकतं. बरोबर. तर आता ही 4 कारणं जर प्रमुख असतील तर ह्या 4ही कारणांना आपण जर प्रतिबंधात्मक उपाय केले की आपल्याला त्याचं संक्रमण होऊ नये तर आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये HIVचं इन्फेक्शनच होणार नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या संभावना टाळू शकतो आपण. दुसरी गोष्ट की जर HIV किंवा HIVचं इन्फेक्शन झालं असेल आणि असा एखादा रुग्ण असेल तर त्यानं समोर यायचं आहे, स्वतःची चाचणी करून घ्यायची आहे. आणि आज आपल्या इथे सर्व डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेज आणि मुंबईमध्ये जवळजवळ 20 ठिकाणी आपण अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट सेंटर्स उभे केलेले आहेत, जिथं की हे औषध पूर्ण आयुष्यभर फ्रीमध्ये दिलं जातं. आता हे औषध जर एखाद्या रुग्णानं नियमित आणि दररोज घेतलं तर त्याच्या शरीरामध्ये असलेले HIV विषाणूंचं प्रमाण आपण कंट्रोल करू शकतो. विषाणूंचं प्रमाण कमी होतं म्हणजे काय होतं की त्याची प्रतिकारशक्ती जी आहे CD4चा जो काउंट आहे तो वाढतो. बरं. आणि बाकीचे होणारे जे संधिसाधू आजार आहेत ते पण आटोक्यात येतात. म्हणजे हे सर्व समीकरण जुळून येऊ शकतं जर त्यानं ती औषधं नियमित दररोज आणि पूर्ण आयुष्य नियमितपणे घेतली तर. बरं. डॉक्टर साहेब, आता आपण बोलत होतो प्रेक्षकांच्या सहभागाविषयी, तर आता आपल्याला ॲडव्होकेट साधनाजींचा फोन आलाय. नमस्कार साधनाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. मी ॲडव्होकेट साधना गडसिंग बोलते पुण्याहून. हा, नमस्कार. करंजकर सरांना प्रश्न आहे ऍक्च्युली. हा हा. तर जेव्हा आपण स्किन स्पेशलिस्ट कडे जातो तर पहिल्यांदा मायक्रोटर्म किंवा लेझर ट्रीटमेंट यूज केली जाते त्याच्यामध्ये. तर प्रायर पेशंट तिथे काही HIV टेस्ट वगैरे नसतात. मग पहिल्या पेशंटला जर असेल तर नंतर ट्रीटमेंट घेणाऱ्याला धोका होऊ शकतो का त्या ट्रीटमेंटमध्ये काही? काय सांगायचं? साधनाजी, खूप चांगला प्रश्न आहे. जर आपण का नाही म्हणजे ज्यांच्याकडे पूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे अशा ठिकाणी जर ट्रीटमेंट घेत असू तर सहसा त्यांनी स्टरलायझेशन, प्रत्येक जे काही इन्स्ट्रुमेंट ज्याचं पिअर्सिंग होतं किंवा बॉडीच्या स्त्रावांशी ज्यांचा संबंध येतो अशा सर्व हे इन्स्ट्रुमेंट किंवा ज्या काही
त्यांचे अवजारं असतात, त्यांच्या सर्वांचं निर्जंतुकीकरण केलेलं असतं आणि त्यामुळे अशा प्रकारे HIV किंवा एड्स पसरण्याची शक्यता खूप कमी असते. मी दुसरं एक त्याच्यात ऍड करते. हां हां प्लीज. साधनाजी, त्याच्यामध्ये अजून एक दुसरा आस्पेक्ट म्हणजे ना, प्रत्येक प्रोसिजर आधी HIV टेस्ट केलीच पाहिजे असं कोणाला आपण हे नाही करू शकत, जबरदस्ती नाही करू शकत, कारण ही व्हॉलंटरी टेस्ट असते आणि त्या टेस्टिंगचे त्याचे अनेक पुढचे रिपरकशन्स किंवा म्हणा किंवा इम्प्लिकेशन्स म्हणा किंवा परिणाम म्हणा हे अनेक होऊ शकतात. म्हणून हा ओनस त्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांवरती किंवा त्या स्पेशालिस्टवरती आहे की सगळी साधनं ही चांगल्या प्रकारे स्टेरिलाइज, जसं आणि म्हटलं, निर्जंतुकीकरण केलेली असली पाहिजेत. आता टेस्टिंग हे बऱ्याच अंशी डॉक्टर करून घेतात, पण ते केलंच पाहिजे असं आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही, म्हणून मी हे सांगते. आणि फारच छान प्रश्न होता. आणि सर पुढचा प्रश्न या रिलेटेडच आहे. आता भरपूर तशी जनजागृती झाली आहे, गावामध्ये खेड्यामध्ये पण वॅक्सिन काय आहे, लस काय आहे त्याविषयी थोडी जागरूकता पसरलेली आहे. तर ह्या HIV संक्रमण विरोधी काही वॅक्सिन वगैरे मार्केटमध्ये आहे का? दुर्दैवानं असं आहे की HIV बद्दल असं ठोस असं वॅक्सिन किंवा कोणतंही मार्केटमध्ये अजून तरी आलेलं नाही आहे. त्याच्यावर संशोधन खूप वर्षापासून चालू होते, पण आपण आता ऐकत असू की कोविडमध्ये वेगवेगळे व्हेरियंट येत आहेत. तसंच HIVचा हा जो आहे तो रिट्रो व्हायरस ग्रुपमधला आहे, व्हायरस आहे, ज्याच्यामध्ये असलेले रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एक एन्झाईम आहे. त्याच्यामुळं त्याचं वॅक्सिन तयार करणं थोडंसं अवघड जात आहे. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये तरी कोणतंही वॅक्सिन HIV आजार टाळण्यासाठी आपल्याला उपलब्ध नाही आहे. मित्रांनो, छान चर्चा चालू आहे आणि तुम्ही पण मस्त छान प्रश्न विचारताय आम्हाला. पण इथे एक छोटीशी विश्रांती आपल्याला घ्यायची आहे. तर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विजयकुमार करंजकर आणि डॉक्टर पद्मजा सामंत मॅडम. तर आपण जाणून घेतोय एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे, हा आजचा आपला विषय. तर डॉक्टर साहेब तुमच्याकडे वळतो. आणि ह्या जो HIV ग्रस्त रुग्ण आहे, आता सध्या कोरोनाचा माहोल आहे, तर मग त्यांनी ही कोविड विरोधी लस घ्यावी का न घ्यावी, काय तुमचं काय म्हणणं आहे? भारतामध्ये दिली जाणारी जी कोविशिल्ड आहे ती जवळपास अनेक लोकांना दिली गेलेली आहे आणि ती जवळजवळ खूप सेफ आहे म्हणून सर्वांनी सांगितलेलं आहे. तसं पण कोणतीही लस HIV बाधित रुग्णांनी घेण्यापासून रोखण्यामध्ये काहीही अर्थ नाही. त्यामुळे असं आहे की जे HIV बाधित रुग्ण आहेत त्यांनी हे कोविडच्या अगेन्स्ट जी काही लस आहे ती त्यांनी घ्यायलाच हवी, उलटं पुढे येऊन घ्यायला हवी. इथे आम्ही मुंबईमध्ये मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे कॅम्पेन मोडवर जे काही HIV बाधित रुग्ण आहेत त्यांना हे लसीकरण सुरू केलेलं आहे. आणि पुढे मला असं विचारायला असं वाटतं की आपण जे वैद्यकीय क्षेत्रात काम करतो, तर तिथे डॉक्टर्स म्हणा किंवा परिचारिका म्हणा, तर किंवा सगळे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना थोडी रिस्क असते, कधी निडल लागण्याची संभावना असते. तर चुकून असं अनावधानाने किंवा अपघाताने काही निडल लागली HIV ग्रस्त रुग्णाची वगैरे, तर अशी काही प्रतिबंधात्मक औषधं वगैरे आपल्याकडे आहेत का की ज्याने? खूप वेळा असं होतं की हॉस्पिटल सेटिंगमध्ये काम करत असताना किंवा एखादी रुग्णाची सेवा करत असताना आपल्याला त्या रुग्णाला बाधित झालेली सुई किंवा निडल जी असते ते आपल्याला पण त्याचा पिअर्स होऊन जाते. तर अशा इंजुरीज ज्या होतात त्याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी आपण पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणून औषधं आहेत, ती सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आणि सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये, तसेच जिथं जिथं अँटीरेट्रोव्हायरल ट्रीटमेंट आहे अशा सर्व ठिकाणी, तसेच शक्ती क्लिनिक जे आहेत अशा सर्व ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. विशेष म्हणजे काय की अशी काही इंजुरी झाली असेल तर ती न लपवता समोर येऊन सांगणं महत्त्वाचं आहे.
ती औषधं आणि ती औषधं सुरुवातीच्या 2 तासामध्ये सुरू केली तर अतिशय चांगलं आहे, पण 72 तासापेक्षा जास्त वेळ लागू नये याची आपण काळजी घ्यायची आहे. आपले जे काही ART सेंटर्स आहेत तिथले तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, तर ते डॉक्टर आपण जाऊन सांगितल्यानंतर ते ॲनलाइज करतात की काय इंजुरी आहे, तिचं सिव्हिरिटी किती असेल, आणि त्याच्यानंतर ठरवतात आणि त्यानुसार औषधं सुरू केली जातात. तर ही पूर्ण 28 दिवस घ्यायची औषधं आहेत. तर ही औषधं घेतल्यानंतर जर एखादं काही झालं असेल, प्रिक झाली असेल किंवा काही असेल, तर त्यातून होणारं इन्फेक्शनचं प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं. ओके ओके सर, आता तुम्ही ART हा शब्द वापरला, त्याचं प्लीज आपल्या मित्रांना, दर्शक मित्रांना फुल फॉर्म सांगा. म्हणजे हो. ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स. तर काय आहे की ट्रीटमेंट, की सुरुवातीला जे आपण रामबाण उपाय ज्यावेळेस आपण डिस्कस केले त्यावेळेस पण मी बोललो होतो की काय आहे की स्लाइड कडे पण बघूया आपण. सर तुम्ही सांगा. की ART सेंटर्स आपल्या इथे महाराष्ट्रात जवळजवळ 74 आणि मुंबईमध्ये 20 असे ART सेंटर्स आपण उभे केलेले आहेत. इथे एखादा HIV बाधित रुग्ण गेल्यानंतर त्याचं पूर्ण आपण असेसमेंट करतो आणि त्यांना योग्य प्रकारची जी असेल ती अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट चालू करतो. सहसा एखादा रुग्ण असेल तर त्यांना 3 औषधांचं मिळून औषध जे असेल 3 गोळ्यांचं औषध आपण चालू केलेलं असतं. ते त्यांना नियमित दररोज आयुष्यभर घ्यायचं आहे. ओके. कसलेही मध्ये गॅप किंवा हे गॅप न पडू देता त्यांनी ते पूर्ण आयुष्यभर घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की त्याच्या शरीरामध्ये असलेले HIV विषाणू जे आहेत ते कमी होत जातील आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढवायला मदत होईल. त्यामुळे त्याला एक नॉर्मल आयुष्य आणि परिपूर्ण असं आयुष्य जगता येईल. ओके मॅडम, तुम्हाला काही या मुद्द्यामध्ये ऍड करायचं आहे किंवा का? संक्रमण आणि रिलेटेड काही नाही, सरांनी जवळजवळ सगळं त्या बाबतीत सांगितलं. तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जातो मॅडम. तुम्हाला विचारतो की जे वेगवेगळे प्रकारची नशा आहेत म्हणा, जे निडलने घेणारे जे ॲडिक्शन्स आहेत म्हणा, किंवा लैंगिक संबंधांमुळे जे आजार होतात, त्याच्यामध्ये काही नशा आणि हे जे STD ज्याला आपण म्हणतो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, ज्याच्यात HIV हा एक आहे, तर याच्यामध्ये काही संबंध आहे का? आणि थोडंसं याला जोडून एक प्रश्न की जर असं असेल तर मग त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती होते अनावधानाने, तर थोडं सांगा. आता ह्याचे 2 भाग. एक तुम्ही म्हणालात की निडल कुठले नशा किंवा तोंडी घेतलेली औषधं किंवा हे, ह्याने आपली सारासार विचार करण्याची क्षमता थोडीशी कमी होते. थोडंसं इनिबिशन किंवा एक मानसिक कंट्रोल असतो तो जाण्याची शक्यता असते, कारण विचार करण्याची पातळी थोडीशी हे बदलते. आणि त्यामुळे रिस्क टेकिंग बिहेवियर किंवा धोकादायक वर्तन, स्वतःसाठी धोकादायक, दुसऱ्यांसाठी धोकादायक वर्तन हे वाढू शकतं. माझं वर्तनाशी माझा रोख आहे. लैंगिक संबंध किंवा शारीरिक संबंध, संभोग करण्याची आपण जे सारासार विचार करतो त्याबद्दल विचार करण्याची क्षमता कमी होते आणि रिस्क वाढण्याची शक्यता असते. म्हणून आणि हे कुठच्याही इवन लैंगिक संभोग वगैरे ते धोके ही दूरची गोष्ट आहे. नशा करणं ही आपल्यासाठी अत्यंत घातक हा प्रकार आहे, म्हणून तो टाळावाच. त्याचा संबंध मी सांगितला. आता दुसरे संक्रमित आजार आणि HIVचा संबंध. आता जेव्हा कुठचेही सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होतात, लैंगिक संभोगातून होणारे संक्रमित आजार, ह्यात व्हायरल आजार आहेत, बॅक्टेरियल आजार आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत. जेव्हा शरीराच्या गुप्तांगांमध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा तिकडे सूज येण्याची, तिकडे रक्तप्रवाह जास्त होण्याची, तिकडच्या त्वचेचं किंवा ते म्युकस मेम्ब्रेन ज्याला म्हणतो, जी वरचा थर असतो, त्याची मजबूती कमी होते आणि तिकडे दुसरे व्हायरल इन्फेक्शन्स लागण्याची शक्यता वाढते. तसं HIV पण तिकडे संक्रमित होण्याची शक्यता वाढते. म्हणून त्या आजारांमध्ये HIV संक्रमण वाढू शकतं. हा झाला त्यांचा एक दुसऱ्याशी असलेला संबंध. बरोबर. आणि कुटुंबावरची काय स्थिती होते जेव्हा? स्थिती हा
हे घाबरवण्याचा हेतू नाही ह्याच्यामध्ये, पण घरातलं कोणी एक ह्या आजाराने पीडित असेल तर कुटुंबाची काय स्थिती होते, पार्टनरची, सेक्शुअल पार्टनर जो सहचारिणी किंवा सहचर आहे त्याची काय स्थिती होते, हे म्हणजे तो मानसिक धक्का, आर्थिक त्याच्यामुळे बऱ्याच प्रॉब्लेम्स निर्माण होतात, कारण जॉब जाण्याची शक्यता, आजारी पडल्यामुळे काम करू न शकण्याची शक्यता वगैरे हे सगळं तर वाढतंच. शिवाय जो एक सामाजिक बहिष्कार होऊ शकतो जर कोणाला HIV आहे कळलं बाकीच्या बाहेरच्यांना, तर खरं म्हणजे बहिष्कार होता नये पण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्यांची जी परिस्थिती होते ते सांगणं खूप कठीण आहे. मुलांवरती जो परिणाम होतो तो पण म्हणजे हे खास करून आफ्रिकेच्या कंट्रीजमध्ये, देशांमध्ये वगैरे पाहिलं गेलेलं आहे, कारण तिकडे मोठ्या प्रमाणात एपिडेमिकच्या, लाटेच्या स्वरूपात HIVचं संक्रमण झालं होतं आणि त्याच्यानंतर HIV ऑर्फन, एड्स ऑर्फन्स म्हणजे निराधार बालकांची संख्या खूप वाढली आणि त्याच्यातून त्यांच्यावरती जे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक परिणाम झाले ते खूपच दुर्दैवी होतं सगळं. मॅडमनी आता एक विषय काढला की जो एक स्टिग्मा म्हणा किंवा एका वेगळ्या नजरेने पाहण्याची जी असते, तर सर मी थोडं तुमच्याकडे येतो की ह्या जो स्टिग्मा असतो किंवा वेगळ्या नजरेने अशा व्यक्तीला का बघितलं जातं, काय तुमचं म्हणणं? सुरुवातीच्या काळामध्ये कसं होतं की एखाद्याला HIVचं इन्फेक्शन झालं की ते जवळजवळ त्याचा मृत्यू अटळ आहे असंच समजलं जायचं आणि त्यामुळं त्याच्याबद्दलची एक अनामिक भीती होती. दुसरं होतं की त्याचे जे कारणं आहेत त्याच्या कारणामध्ये असं होतं की असुरक्षित लैंगिक संबंध आणि ज्याचे मल्टिपल पार्टनर्स आहेत अशा लोकांना तो होतोय असा जो समज पसरला की त्यांच्यामुळेच फक्त होऊ शकतो. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल एक सोशल स्टिग्मा आणि एक अनामिक भीती अशी होती. बरोबर. त्यामुळं समाजामध्ये त्याच्याबद्दल एक दुराभाव असा वाढलेला होता. बरोबर, आपण स्लाइडमध्ये बघूच शकतोय. हो, बोला ना. पण सद्यस्थिती आता बदललेली आहे. आता आपल्याकडे खूप इफेक्टिव्ह आणि चांगली औषधं आहेत. जसं मी आधी पण बोललेलो आहे की अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट जी आहे आता ती एवढी इफेक्टिव्ह आणि चांगली आहे की आता पहिल्यासारखं HIV एड्स हा मृत्यू असं नाही आहे, तर तो आता क्रोनिक मॅनेजेबल डिसीज असं आपण ते मेडिकली पण एक्सेप्टेबल झालेलं आहे. म्हणजे डायबिटीज, BP सारखीच औषधं हो, घेऊन हो. पण एकदम अतिशय सुंदर तुम्ही बोललेला आहात की जसं डायबिटीज किंवा हायपरटेन्शन मध्ये तो आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण आपल्याला ती औषधं नियमित दररोज घ्यावी लागतात. बरोबर. सेम तसंच की HIV बाधित जे रुग्ण असतील त्यांनीही दररोज नियमित जर ती औषधं घेतली तर त्यांच्या याच्यातले पूर्ण ते विषाणू कंट्रोलमध्ये राहू शकतात, त्यांना एक परिपूर्ण आणि आनंदी आयुष्य भेटू शकतं. आणि मॅडम तुमच्याकडे येतो की जे सुईमुळे जे संक्रमण होतं, निडल शेअरिंग ज्याला आपण म्हणतो, तर ते कसं रोखता येईल? त्याच्यासोबत अजून एक प्रश्न जोडतो की असं आपण म्हटलं जातं की ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे, रक्त चढवल्यामुळे कधी कधी थोड्याफार केसेस काही रेअर आहेत पण थोड्याफार बघितलं जातं, तर काय सांगाल याच्यावर, कसं रोखता येईल हे सगळं, म्हणजे त्याच्या मार्फत होणारं HIV? आता ह्याचे दोन भाग, तुमच्या प्रश्नाचे दोन भाग मी करते. पहिला भाग म्हणजे इंट्राव्हिनस ड्रग यूज आणि HIV, आणि दुसरा भाग म्हणजे रक्तातून होणारं संक्रमण, असुरक्षित रक्तातून होणारं संक्रमण. तर आता आपल्याकडे दुसऱ्या भागाचं उत्तर पहिल्यांदा की असुरक्षित रक्त आता वापरलं जात नाही. आताच्या निदान आपल्या राष्ट्रीय फेडरेशन अप्रूव्ड ब्लड बँक्समध्ये, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचं एवढं काटेकोरपणे तपासण्या केल्या जातात की जर उलट इतर रुग्णांचं टेस्ट करताना 3 टेस्ट केल्या जातात, पण ह्याच्यामध्ये एक टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली तरी पण ते रक्त बाद केलं जातं. ते रक्त त्यांना दिलं म्हणजे संक्रमणासाठी नाही, ट्रान्सफ्युजनसाठी वापरलं जात नाही. म्हणजे रक्तदान केल्यानंतरचं रक्त टेस्टिंग करूनच ते दिलं जातं. तर रक्त किंवा पांढऱ्या पेशी म्हणा किंवा प्लेटलेट्स म्हणा, जे काही असेल ते. दुसरी गोष्ट निडल शेअरिंगचं. निडल शेअरिंगसाठी
आता ना जगभर अनेक वेगळे वेगळे, कारण कोणाला सांगणं की तू निडल वापरू नकोस किंवा ड्रग वापरू नकोस हे सांगणं सोपं आहे, त्या माणसाकडून त्याचं पालन करणं हे खूप कठीण आहे, कारण त्यांना अनेक कारणं असू शकतात. आपण असं म्हणू शकत नाही की ते सगळेजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात किंवा बदफैली असतात किंवा असं काही म्हणू शकत नाही. प्रत्येकाला काहीतरी कारण आहे म्हणून कुठची तरी स्टेप घेतली जाते. तर त्याच्यासाठी आता एक निडल शेअरिंग प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये त्या वापरलेल्या निडल्स परत घेऊन दुसऱ्या निडल्स त्यांना दिल्या जातात. अनेक ज्याला अशासकीय सेवा म्हणजे NGOs ज्या आहेत ते हे प्रोग्राम्सला राबवतात. शासकीय पातळीवरती पण असे काही प्रोग्राम्स राबवले जातात जिकडे ते त्यांना चांगल्या निडल्स, फ्रेश निडल्स दिल्या जातात आणि वापरलेल्या निडल्स परत घेतल्या जातात. तरी पण त्या सवयीचं आपण हे करू काय म्हणायचं त्याला जस्टिफिकेशन देऊच शकत नाही. बरोबर. थोडंसं मॅडम, एका HIV ग्रस्त रुग्णाच्या जर मनाचा आपण विचार केला तर असा व्यक्ती आपल्या पती पत्नी सोबत लैंगिक संबंध ठेवू शकतो का, किंवा त्याच्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे? आता सर म्हणाले तसं की जर एखादा व्यक्ती HIV ग्रस्त असेल आणि तो औषधं घेत जरी असेल, बरोबर, तरी पण त्याने तो संबंध जरूर आपल्या पार्टनरशी ठेवू शकतो. तो किंवा ती जरूर आपल्या सहचर किंवा सहचारिणीशी लैंगिक संबंध ठेवू शकतात. पण त्यावेळेस निरोध वापरणं हे अत्यंत आवश्यक, कारण फक्त HIVच त्याला दुसऱ्याला लागणार आहे असं नाही, किंवा समजा दोघांनाही HIV असला तरी पण, कारण दुसरी जी इन्फेक्शन्स असतात ना ती इन्फेक्शन्स पण त्यांच्यामध्ये बळवण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी निरोध वापरणं हे त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे. मॅडम, आणि आज आहे 22 डिसेंबर, म्हणजे राष्ट्रीय गणित दिवस आहे, रामानुजन जींचा स्मृती दिन आहे. तर आपण जे एड्सच्या पेशंटना किंवा HIV संक्रमणित ग्रस्त रुग्णाला जे औषधोपचार देतो, तर त्यासाठी कुठल्या मापक चाचण्या म्हणा किंवा परिमाण म्हणून काही असं चाचण्या किंवा इन्व्हेस्टिगेशन मनात असतात का डॉक्टरांचे की हे काउंट्स बरोबर आहेत? तर ऑफकोर्स जेव्हा एखाद्याला HIV आहे हे कळतं तेव्हा पहिल्यांदा त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. वैद्यकीय तपासणी म्हणजे शारीरिक तपासणी हा एक भाग झाला, क्लिनिकल एक्झामिनेशन, आणि दुसरं त्याच्या अनेक प्रयोगशाळे म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट्स केल्या जातात. आणि त्या लॅबोरेटरी टेस्टमध्ये त्याचं हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण प्रत्येक जी मिळणारी औषधं आहेत त्या प्रत्येक औषधाचे वेगळे वेगळे शारीरिक परिणाम असू शकतात आणि त्यांना घातक ठरू नयेत अशी औषधं दिली गेली पाहिजेत. त्यांच्यासाठी ठराविक जी औषधं आहेत, आता कोणाला किडनीचा आजार असेल, कोणाला लिव्हरचा आजार असेल, तर त्यासाठी प्रत्येकासाठी वेगळी वेगळी औषधोपचार होणार आहेत, कारण प्रत्येक औषधाला त्याचे स्वतःचे साईड इफेक्ट्स आहेत. म्हणून ते सगळे टेस्ट केले जातात. त्या व्यक्तीची CD4 चाचणी, मगाशी सर जे म्हणाले CD4 तपासणी, ज्या हेल्पर टी सेल्स असतात त्यांचं प्रमाण शरीरातलं पाहिलं जातं आणि नंतर मग औषधं सगळ्यांना चालू केलीच जातात रिगार्डलेस ऑफ CD4 चालू केली जातात. त्याच्यानंतर दर काही काळाने त्या व्यक्तीला रक्त तपासण्या कराव्या लागतात, CD4 टेस्टिंग करावं लागतं, व्हायरल लोड टेस्टिंग करावं लागतं. व्हायरल लोड म्हणजे शरीरात व्हायरसचं प्रमाण किती आहे, आणि जर व्हायरसचं प्रमाण कमी होत नसेल तर त्याचा अर्थ त्याला तो औषधोपचार लागू पडत नाहीये, मग ते बदलायचा का, किंवा त्याचं रेझिस्टन्स टेस्टिंग करायचं का, हे सगळं म्हणजे ते औषध त्या व्हायरसवरती लागू होणार आहे की नाही हे टेस्टिंग वगैरे, अशी सगळी काय म्हणायचं स्टेप बाय स्टेप तपासण्या असतात, त्या केल्या जातात. आणि त्या व्यक्तीला जसं सर म्हणाले की कायमचं औषध घ्यायला लागणार आहे, नुसतं औषध घ्यायला लागणार नाही, कायमचं वैद्यकीय तपासण्या पण करून घ्याव्या लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी चाचरू नये, त्याच्यासाठी टाळाटाळ करू नये, तपासण्यांना कंटाळू नये, कारण त्याच्यामुळे आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या प्रियजनांवरती होणारा परिणाम हा खूप दुर्दैवी असू शकतो.
मॅडम थोडी आपली 2020 क्रिकेट मॅच सारखी परिस्थिती झालेली आहे की वेळ कमी आहे, प्रश्न जास्ती आहेत, तर थोडंसं आपण फटाफट घेऊया, कारण की प्रश्न आहेत तो तुमच्या स्पेशलायझेशनचाच प्रश्न आहे की आईकडून बाळाला जो HIV चं संक्रमण होतं तर ते आपण कसं रोखू जसं आपण शकतो? मगाशी म्हणालो की आईकडून बाळाला होणारं संक्रमण, आता आमच्याकडे ज्या महिला येतात ना त्या प्रसूतीपूर्व तपासणीसाठी येतात, त्यांना प्रमाण खूप कमी असल्यामुळे आणि बहुतेक सगळ्या महिलांना पहिल्यांदाच कळलेलं असतं की त्यांना इन्फेक्शन आहे. जसं बाकीच्या तपासण्या करतात तेव्हा ही टेस्ट पण HIV ची टेस्ट पण त्यांना ऑफर केली जाते आणि ती टेस्ट त्यांची करून घेतली जाते. जर तेव्हा त्यांना कळलं की HIV आहे तर त्यांना ह्या सगळ्या तपासण्यांमधून आणि जाऊन त्यांना ART चालू केली जाते. आता त्यांना औषधोपचार चालू केला त्याच्यानंतर त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळेस काही विशेष काळज्या घेतल्या जातात जेणेकरून बाळाला संक्रमण होण्याची शक्यता कमीत कमी असणार. एक प्रश्न मी खास करून सांगू इच्छिते की जगभर जसं सिझेरियन खास करून HIV पॉझिटिव्ह पेशंटसाठी केलं जातं, आपल्याकडे तशी पद्धत नाही. त्या जगातल्या काही देशांमध्ये व्हायरल लोडच्या आधारावरती सिझेरियन करण्याचं ठरवलं जातं. आपल्याकडे ती पद्धत नाही. आपल्याकडे सिझेरियन फक्त बाळासाठी आणि आईसाठी आवश्यक असेल जर प्रसूती शास्त्रविषयक कारणामुळे तरच केलं जातं. ही झाली एक गोष्ट. डिलिव्हरीनंतर बाळाला लगेच औषधोपचार सुरू होतात. किती महिने आईने प्रसूतीपूर्व काळात औषध घेतलेलं आहे ह्याच्यावरती बाळाला 6 आठवडे म्हणजे 1.5 महिना का 3 महिने औषध घ्यायचं हे ठरलं जातं. दरम्यानच्या काळात बाळाच्या टेस्ट केल्या जातात. बाळाच्या पिरियॉडिक टेस्ट 6 आठवडे, 6 महिने, पुढे 12 महिने, 18 महिने अशी टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्टवरती ठरतं की बाळाला संक्रमण झालं की नाही. कारण संक्रमण होण्याचा एक छोटा धोका असणारच आहे, त्याप्रमाणे संक्रमण ठरवलं जातं. आता ह्या बाळाला आईने स्तनपान करायचं की नाही हा पुढचा एक खूप महत्वाचा प्रश्न सगळ्या आयांच्या मनात असतो. म्हणून सांगते की ह्याच्यासाठी तर औषधं चालू केली आहेत की तुमचं व्हायरल लोड अत्यंत कमी राहावं आणि बाळाला स्तनपान जे बाळाची कवच कुंडलं म्हटलं जातं ते मिळावं आणि व्हायरसचा संक्रमण टळावं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हा खास करून आवर्जून विचारा आणि आपल्या सगळ्या शंकांचं समाधान करून घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करा. गुगल डॉक्टरकडे जाऊ नका. हे महत्वाची टीप आपण लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर विजय तुमच्याकडे वळतो. नवजात शिशूची जी काळजी घेतो किंवा ह्या मुद्द्यावर तुम्हाला काही आमच्या मित्रांना सांगायचं आहे? नवजात शिशूला आपण जे व्हॅक्सिनेशन देतो, एक स्लाइड पण आपण बघूया सोबत, तुम्ही सांगा पण. हो 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 की आपण स्क्रीनवर बघत आहात की नवजात शिशूसाठी आणि मॅडमनी पण सांगितल्याप्रमाणे की आईचं दूध जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण प्रमोट करतो की आईनं HIV बाधित जरी आई असेल तरी तिनं आपलं दूध आहे ते बाळाला द्यायचं आहे, पण त्याच्या आधी तिनं स्वतः अँटीरेट्रोव्हायरल ट्रीटमेंट कंटिन्यू घ्यायची आहे ज्याच्यामुळं तिच्या शरीरामध्ये असलेलं HIV चं प्रमाण कमी होईल, ज्याला आपण व्हायरल लोड म्हणतो ते कमी असेल आणि जे काही स्तनपान आहे त्यातून मिळणारे बाकीचे जे फायदे आहेत ते बाळाला पूर्णपणे मिळू शकतात. मी तर अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की बाळाला वॅक्सिनेशन देणं खूप महत्त्वाचं आहे. की एखादं बाळ जरी HIV बाधित झालेलं असेल तरी त्याला वॅक्सिनेशन न देण्याचं काहीही कारण नाही आहे. जर त्याच्यामध्ये व्हायरल लोड जास्त असेल किंवा CD4 जर कमी असेल अशाच फक्त काही बाळांमध्ये आणि ज्यांचं प्रमाण सुरुवातीच्या स्टेजमध्ये खूप कमी असतं अशाच फक्त काही बाळांमध्ये ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच जे काही असेल ते वेगळ्या प्रकारचे ज्याला की आपण इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन्स म्हणतो त्या पद्धतीचे वॅक्सिन्स देणं सोयीस्कर असतं. सर आता तुम्ही छान माहिती सांगितली, त्यासाठी आमच्या दर्शक मित्रांसाठी काही हेल्पलाईन किंवा संपर्क क्रमांक असेल तर प्लीज जरूर शेअर करा. हो हो, आपली एक राष्ट्रीय हेल्पलाईन आहे, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. बरं, ही राष्ट्रीय हेल्पलाईन आहे आणि खाली MDAX मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीचा वेब ॲड्रेस पण आहे. तुम्हाला काहीही शंका असतील काही असेल तरी तुम्ही त्याच्यावर संपर्क साधू शकता. समुपदेशन असेल, तुमच्या काही क्वेरीज असतील, काही कसलीही मदत हवी असेल तर तुम्ही ह्या हेल्पलाईनवर, आणि ही 24 तास आणि 7ही दिवस चालू आहे.
बरं, 1097 हा हेल्पलाईन नंबर आहे, हो. राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर. आता सर मॅडम वेळ कमी आपल्याला, तर आमच्या ज्या मित्रांसाठी, दर्शक मित्रांसाठी काय तुम्ही जाता जाता संदेश देणार आहात मॅडम? पहिले तुमच्यापासून सुरुवात करूया. सरांनी जसं मगाशी म्हटलं तसं HIV हा कुठचाही दैवी प्रकोप नाही, कुठचाही हा एक साधा बाकी डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर सारखा एक क्रॉनिक आजार आहे, दीर्घकालीन आजार आहे असं समजून HIV बाधित रुग्णांना त्यांच्याशी भेदभाव न करता त्यांना समाजात योग्य ते मानाचं स्थान देऊन त्यांना स्वतःला चांगलं राहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षित आणि मानाने जगण्यासाठी मदत करणं हे आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. फक्त डॉक्टरांचीच नाही किंवा फक्त वैद्यकीय संस्थांचीच नाही, पण ही सगळ्या समाजाची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यांना जर सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इन्क्लूड केलं, इन्क्लुझिव्ह ट्रीटमेंट दिली, तर कदाचित आपण ह्या व्हायरसचं अजून प्रमाण कमी करण्यात सक्सेसफुल होऊ. कारण त्याच्यानंतर त्यांची सर तोवर तुम्ही काय सांगणार? मला इथं थोडक्यात. नमूद करू इच्छितो की आता वर्ल्ड एड्स डे झाला 1 डिसेंबरला. त्यावेळेस आम्ही एक कॅम्पेन घेतलं आणि मुंबईकरांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. जवळजवळ 20,000 लोकांनी स्वतः पुढे येऊन टेस्ट केलेली आहे. हे दाखवतं की आता पहिल्यासारखं काही एड्स किंवा HIV ची चाचणी करण्याबद्दलची जी भीती होती ती लोकांच्या मनातून आता कमी झालेली आहे. तर इथं मी तेच सांगू इच्छितो की समोर या, स्वतःची जे काही स्टेटस असेल, म्हणजे नो युअर स्टेटस, म्हणजे तुमचं स्वतःचं जे काही स्टेटस असेल ते जाणून घ्या आणि कसलंही न घाबरता, कसलाही लाज न बाळगता टेस्ट करून घ्या. टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तरीही घाबरू नका. आज आपण त्याला मॅनेज करू शकतो. आपले जे काही सेंटर्स आहेत तिथे या, तिथं ती औषधं घ्या आणि आयुष्य एक आनंदानं जगा. एकदम छान माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर विजय, डॉक्टर पद्मजा. आपण वेळात वेळ काढून इथे आला त्यासाठी धन्यवाद. आणि मित्रांनो, हा जो आजचा महत्त्वाचा टॉपिक होता एड्स बद्दल प्रतिबंधात्मक उपाय, तुम्हाला कसा वाटला जरूर आम्हाला कळवा. आणि सर्व प्रेक्षक मित्रांकडून, आमच्या दूरदर्शनकडून, आरोग्य संपदाच्या टीमकडून तुम्हाला धन्यवाद, आभार. आणि इथेच आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार.